कुणालाच विश्वास बसणार नाही किंवा कल्पना सुद्धा करता येणार नाही असा एक अपघात पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडला आहे। आणि या अपघातामुळे काही क्षणात सगळं चित्र बदलून गेलं। उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एका जड वाहनाचं अचानक कंट्रोल सुटतं आणि काही सेकंदामध्ये त्या वाहनातील जे लोखंडी सामान होतं ते खाली कोसळू लागतं। नेमकं त्याच वेळी उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या रस्त्यावरून जाणारा एक बाईकस्वार या भीषण दुर्घटनेत सापडतो आणि ते भीषण असं दृश्य लोकांच्या डोळ्यासमोर घडतं। त्यावेळी कित्येकांचे श्वास रोखले गेले। त्या क्षणानंतर पुढे नेमकं काय घडलं ते ऐकल्यावर तुमच्याही अंगावर काटा येईल, तुमचाही थरका पुढे। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या थरारक अपघातानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। पिंपरी चिंचवडमधील भोसरी इथं असलेल्या उड्डाणपुलावर एका टेम्पोचा थरारक अपघात झाला आणि त्या टेम्पोतील सामान जे होतं ते थेट खाली रस्त्यावर कोसळलं। पण दुर्दैवानं ते सामान बाईकवरून जाणाऱ्या एका तरुणाच्या अंगावरती पडलं आणि तो तरुण गंभीर जखमी झाला। या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती झपाट्यानं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तिथं जे स्थानिक नागरिक होते त्यांनी सांगितलं की जो टेम्पो रस्त्याने जात होता उड्डाणपुलावरून तो खूप स्पीडनं जात होता। त्यावेळी अचानक टेम्पो ड्रायव्हरचं टेम्पोवर असणारं कंट्रोल सुटलं। त्यामुळं क्षणात टेम्पो उलटला, पलटी झाला आणि त्यात भरलेलं जड लोखंडी सामान खाली रस्त्यावर आलं। त्याच वेळी खाली रस्त्यावरून बाईकवरून जात असलेला युवक या भीषण दुर्घटनेमध्ये सापडला। ते जे सामान होतं लोखंडी ते त्याच्या डोक्यावर आणि अंगावर पडल्यामुळं तो तरुण गंभीर जखमी झाला। अपघात झाल्यानंतर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला, आरडाओरड झाली। नागरिकांनी धाव घेत त्या जखमी युवकाला तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं त्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे किंवा तसं डॉक्टर सांगत आहेत। पण या घटनेनंतर रस्त्यावर गोंधळ होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। क्रेनच्या मदतीनं जो टेम्पो पलटी झाला होता, उलटला होता, तो बाजूला केला। ते रस्त्यावर जे सामान पडलं होतं ते सुद्धा बाजूला केलं आणि हे सगळं करण्यासाठी, वाहतूक सुरळीत करण्यासाठी, ट्रॅफिक बाजूला करायला पोलिसांना 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला होता। दरम्यान टेम्पो चालकाला त्या पोलिसांनी अटक करून केली असून ताब्यात घेतलाय। प्राथमिक तपासामध्ये टेम्पो ड्रायव्हरने निष्काळजीपणा, बेपर्वाईनं टेम्पो स्पीडनं चालवल्यामुळे अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला। तसंच स्थानिक नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे। या फ्लायओव्हरवरून दररोज जड वाहनं ही खूप स्पीडनं धावत असतात, त्यामुळे वारंवार असे अपघात होत असतात अशी तक्रार सुद्धा आता नागरिकांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे जे बेजबाबदार वाहन चालक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून जड वाहनांवर या उड्डाणपुलावरून जाण्यासाठी निर्बंध घालण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे। या अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक थरवरून गेलेले आहेत। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।